गोपी जनवल्लभा जय गोपी श्रीमदे श्री भक्तिवेदांत स्वामी श्री प्रभुपाद की जय। जय ओम विष्णुपाद परमहंस परिव्राजकाचार्य स्तोत्र सुत श्री श्रीमद् भक्ति सिद्धांत सरस्वती ठाकुर श्री प्रभुपाद की जय। अनंत कोटि वैष्णव वृंद की जय। नामाचार्य तुलसीदास ठाकुर की जय। समवेत भक्त वृंद की जय। समवेत भक्त वृंद की जय। समवेत भक्त वृंद की जय। श्री श्री गुरु गौरांग की जय। Sri Rupa
हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 बोल हरे कृष्ण हरे कृष्ण तर सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या आपल्या या साप्ताहिक सत्संग कार्यक्रमामध्ये. तर आपण भगवद्गीतेला सुरुवात केली होती बरोबर ना? ऐका येते सर्वांना? ऐकायला येत चालेल ना? चालेल का मग? नको ना मग करा की मग करा की कमी इको. हरे कृष्ण. हा ठीक. हा तर भगवद्गीता आपण चर्चा सुरू केली होती. कुठपर्यंत आली चर्चा काय आठवते का? सगळे विसरले असेल मला असं वाटतंय. 2 श्लोक आपण पाहिले बरोबर. पहिल्या अध्यायामधील 2 श्लोक आपण पाहिलेले होते बरोबर ना? काय शीर्षक आहे पहिल्या अध्यायाचं? अर्जुन विषाद योग. तर अर्जुन हा दुःखी कशी झालेला आहे आणि दुःखी कष्टी अवस्थेला सुद्धा काय म्हटलं या ठिकाणी योग म्हटलेलं आहे. आपण दुःखामध्ये असतो त्याला योग म्हणतात का? नाही ना. आपण दुःखदायी अवस्थेमध्ये असल्यावर त्याला योग म्हटलं जात नाही. पण इथं अर्जुन दुःखी अवस्थेमध्ये आहे आणि त्याला तरी सुद्धा काय म्हटलेलं आहे या ठिकाणी? योग असं म्हटलेलं आहे की नाही? तर आपण पहिले 2 श्लोक पाहिले होते. आपण पुढचे काही श्लोक म्हणूया. ठीक आहे. तर 18 श्लोक आपण म्हणूया. ठीक आहे. सर्वजण पाठीमागं म्हणा. पश्येतां पांडुपुत्राणाम् आचार्यं महतीं च मुम् व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येन धीमता अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुनसमायुधि युयोधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः धृष्टकेतुश्चैकितानः काशीराजश्च वीर्यवान् पुरुजित् कुन्तिभोजश्च शैब्यश्च नरपुङ्गवः युधामन्युश्च विक्रान्त उत्तमौजाश्च वीर्यवान् सौभद्र द्रौपदेयाश्च सर्व एव महारथा अस्माकं तु विशिष्टाये तान्निबोध द्विजोत्तमा नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते भवान् भीष्मश्च कर्णश्च कुपश्च समितिञ्जयः अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च अन्ये च बहवः शूरा
मदर्थे त्यक्तजीवितः नानाशस्त्रप्रहरणाः सर्वे युद्धविशारदाः अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं तिदमेतेषां बलं भीष्माभिरक्षितम् अयनेषु च सर्वेषु यथा भागम् अवस्थितः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि. ठीक आहे, इथपर्यंत वाचू आपण. तर श्लोकाचा अर्थ म्हणूया आपण आता. पुढचा सेक्शन वेगळा आहे म्हणून आपण इथंच थांबलो. ठीक आहे. तर आता याचा आपण अर्थ वाचूया. श्लोकांचा अर्थ फक्त वाचत जाऊ. तर दुर्योधन या ठिकाणी बोलतोय, हे आचार्य, तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपद पुत्र याने कौशल्याने रचलेली ही विशाल पांडव सेना पहा. पुढच्या श्लोकामध्ये बघा काय म्हणतोय. येथे या सैन्यामध्ये भीम आणि अर्जुन यांच्या बरोबरीचे शूर आणि महान धनुर्धर आहेत. तसेच युधान, विराट आणि द्रुपद यांच्याप्रमाणे श्रेष्ठ योद्धे सुद्धा आहेत. पुढच्या श्लोकामध्ये तेथे श्रेष्ठ शूरवीर आणि बलशाली असे धृष्टकेतू, चेकितान, काशीराज, पुरुजित, कुंतीभोज आणि शैब्य यांच्यासारखे योद्धे आहेत. तेथे पराक्रमी युधामन्यू, अत्यंत शक्तिशाली उत्तमौजा, सुभद्रा पुत्र आणि द्रौपदीचे पुत्र आहेत. हे सर्व योद्धे महारथी लढवय्ये आहेत. हे ब्राह्मण श्रेष्ठ, तुमच्या माहितीकरिता माझ्या सैन्याचे नेतृत्व करण्यासाठी विशेष पात्र असणाऱ्या सेनाधिकाऱ्यांविषयी मी तुम्हाला सांगतो. आता त्यांनी 4 ते 6 श्लोकामध्ये पांडव सेनेचं वर्णन केलेलं आहे. आता 7 ते 11 या श्लोकांमध्ये दुर्योधन कौरव सेनेचं वर्णन करेल. हे ब्राह्मण श्रेष्ठ, तुमच्या माहितीकरिता माझ्या सैन्याचे नेतृत्व करण्यासाठी विशेष पात्र असणाऱ्या सेनाधिकाऱ्यांविषयी मी तुम्हाला सांगतो. येथे आपण स्वतः भीष्म, कर्ण, कृपाचार्य, अश्वत्थामा, विकर्ण आणि भूरिश्रवा नावाचा सोमदत्ती पुत्र असे युद्धात नेहमी विजयी ठरणारे योद्धे आहेत. माझ्यासाठी स्वतःच्या जीवनाचा त्याग करण्यास सदैव तत्पर असलेले अनेक शूरवीर येथे आहेत. ते सर्व विविध प्रकारच्या शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असून युद्धकलेत निपुण आहेत. आमची शक्ती अपरिमित आहे आणि पितामह भीष्म यांच्याद्वारे आपण पूर्णपणे सुरक्षित आहोत. परंतु भीमाने काळजीपूर्वक रक्षिलेली पांडवांची शक्ती ही मर्यादित आहे. आता तुम्ही सर्वांनी सैन्यव्यूह रचनेतील नेमक्या ठिकाणी उभे राहून पितामह भीष्मांना पूर्ण सहाय्य केले पाहिजे. तर या प्रकारे हे सर्व श्लोक आपण आता वाचले. आपण याची थोडी चर्चा करूया. तर मागच्या वेळी आपण सुरुवात केली होती. तर पहिला श्लोक या ठिकाणी भगवद्गीतेचा जो उच्चारण केलेला आहे तर तो कोणी केलेला आहे? धृतराष्ट्राने केलेला आहे. काय श्लोक आहे धृतराष्ट्राचा? धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामका पांडवाश्चैव किम कुरुत संजय. तर धृतराष्ट्राने हा प्रश्न विचारलेला आहे. कोणाला? संजयाला विचारलेला आहे. काय प्रश्न विचारलाय? की हे संजया, माझे पुत्र आणि पांडूचे पुत्र युद्धभूमीवर काय करत आहेत, असा प्रश्न धृतराष्ट्राने विचारला. बरोबर. तर आपण पाठीमागच्या वेळी चर्चा केली होती की धृतराष्ट्राने असा हा प्रश्न का विचारलेला आहे, काय काय कारण आपण पाहिली होती. आता मला सांगा की एका खोलीमध्ये 10 कुत्री प्रत्येक गल्ली मधली आणून गोळा करून डांबून ठेवली तर काय करतील ही कुत्री? प्रश्न विचारायची काय आवश्यकता आहे का? नाही ना. समजा बंद खोलीमध्ये एक 50 दारूच्या बाटल्या ठेवल्यात आणि त्या बंद खोलीमध्ये 10 दारुडे सोडले तर तुम्ही प्रश्न विचाराल का की दारुडे काय करत असतील आतमध्ये? विचारणार का असा प्रश्न? काय करणार दारुडे? आहे ना. त्या ठिकाणी काय बसून भागवत वाचणार ते?
आणि बाटलीकडे बघत बसणार का भगवगीता वाचणार? नाही, नक्कीच नाही. तर हा प्रश्न विचारणे योग्य नाही. तरी पण धृतराष्ट्र हा प्रश्न विचारत आहे. का विचारतोय? कारण धृतराष्ट्र हा साशंक होता, मनामध्ये त्याच्या शंका होती. काय शंका होती मनामध्ये त्याच्या? कारण हे युद्ध धर्मभूमीवर सुरू होणार आहे, धर्मभूमीवर. आणि धर्मभूमी असल्यामुळं कदाचित काय काय होऊ शकतं बघा. त्याच्या मनामध्ये असा विचार आला की आपले पुत्र हे अधार्मिक आहेत आणि कदाचित हे धर्मभूमीवर गेल्यामुळं यांची बुद्धी काय होऊ शकते, बदलू शकते आणि समझोता करू शकतात आणि पांडवांना अर्ध राज्य देऊ शकतात. असं होऊ नये म्हणून प्रश्न विचारलाय त्याने. समजलं का? बरोबर आहे का मी म्हणतो ते? असं होऊ नये. धृतराष्ट्राची इच्छा होती आतून, बाहेरून तो दिखावा करत होता श्रीकृष्णांच्या समोर. काय करू, माझं पोरगा ऐकणं झालंय, ते ऐकणं झालंय, त्याला युद्ध पाहिजे. पण ह्याच्या आतमध्ये काय शिजत होतं? आपल्याकडे 11 अक्षौणी सेना आहे, पांडवांची फक्त 7च अक्षौणी आहे. आपल्या पक्षामध्ये कोण कोण आहेत? भीष्म, कधी पराभूत न झालेले आहे नाही, कृपाचार्य आहेत, द्रोणाचार्य आहेत, कर्ण आहे, कृतवर्मा आहे, अश्वत्थामा आहे. कधीच पराजित न झालेले योद्धे आपल्या बाजूला असतील तर कसा काय आपला पराभव होईल? त्याच्यामुळे हे युद्ध झालं पाहिजे, ही आतली सुप्त इच्छा त्याची. बाह्यातकडे दाखवायला वेगळं, पण आतमध्ये सगळं वेगळं. म्हणून त्याच्या मनामध्ये शंका निर्माण झाली. युद्ध सुरू झालं का? युद्ध सुरू झालं. आलं लक्षात? पुढं दुसरी गोष्ट अशी आहे की कदाचित काय होऊ शकतं, पांडव धर्मशील आहेत आणि युद्ध पण धर्मभूमीवर होत आहे आणि कदाचित पांडव सगळं राज्य माझ्या प्रिय पुत्राला समर्पित करतील आणि पुन्हा वनामध्ये निघून जातील. अजून उत्तम. युद्ध न होता जर सगळं मिळत असलं तर काय वाईट आहे? आहे की नाही? आहे ना? एखादा उमेदवार उभा राहिलेला, त्याच्यासाठी प्रतिस्पर्धीच कोणी नाही, बिनविरोध निवड झाली तर खुशच की. पेढा अगोदरच वाटणार इलेक्शनचं निकाल लागण्याआधीच. आहे की नाही? तसं धृतराष्ट्राला वाटत होतं पेढे बिडे वाटायला लागतात काय आपल्याला? धर्मभूमीवर युद्ध चालू आहे, होणार आहे. पांडवांनी जर बिनविरोध दुर्योधनाला निवडून दिलं तर पेढे वाटायला लगेच पटकन पांडव जातील वनामध्ये. तर अशी पण इच्छा धृतराष्ट्राची होती. आणि तिसरी गोष्ट धृतराष्ट्राच्या मनामध्ये अशी होती की कदाचित हे युद्ध धर्मभूमीवर होणार आहे आणि धर्मभूमीवर युद्ध होणार असल्यामुळं निश्चितपणे माझे पुत्र हे अधार्मिक आहेत आणि इथं माझ्या पुत्रांचा 100% पराभव होणार आहे. ही पण भीती त्याच्या मनामध्ये होती. म्हणून तो जिज्ञासेपोटी प्रश्न विचारत आहे. तर असा प्रश्न विचारल्यानंतर लगेचच संजयाने उत्तर द्यायला सुरुवात केली. दुसऱ्या श्लोकापासून संजय लगेच काय करतोय, उत्तर देतोय. काय म्हणतोय बघा. दृष्ट्वा तू पांडवानिकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्य मुपसंगम्य राजा वचनम अब्रवीत. लगेच संजयाने काय केलेलं या ठिकाणी उत्तर द्यायला सुरुवात केली. हे राजन, पांडुपुत्रांनी केलेली सैनिकांची व्यूहरचना पाहून दुर्योधन आचार्यांकडे गेला आणि त्याने पुढील प्रमाणे बोलण्यास आरंभ केला. तर या ठिकाणी संजय काय करतोय, लगेच उत्तर द्यायला सुरुवात करतोय आणि उत्तराअंती काय म्हणतोय की दुर्योधनाने काय केलेलं आहे, पांडवांची सैनिकांची व्यूहरचना पाहून तो आचार्यांकडे गेला. आचार्य कोण आहेत आता? द्रोणाचार्य हे त्यांचे गुरु आहेत. संपूर्ण युद्ध कला ही द्रोणाचार्यांनी कौरवांना आणि पांडवांना शिकविली. म्हणून तो लगेच तत्काळ काय झालेला आहे, द्रोणाचार्यांकडे गेला. आणि द्रोणाचार्यांच्याकडे गेल्यानंतर काय म्हणतोय बघा. पश्यताम पांडुपुत्राणाम आचार्य महतीम चमुम व्यूढम द्रुपदपुत्रेन तव शिष्येन धीमता. काय म्हणतोय बघा. हे आचार्य, तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपद पुत्र याने कौशल्याने रचलेली ही विशाल पांडव सेना पहा. आता असं तो का म्हणतो तुमचा बुद्धिमान शिष्य? तुमचा हा बुद्धिमान शिष्य कोण आहे? आता बुद्धिमान शिष्य पांडव पक्षामध्ये सेनापती कोण होतं?
पांडव पक्षामध्ये सेनापती पद कोणाकडे होतं? हा हा श्लोकाचा अर्थ वाचा अगोदर, मग कळेल. हा पांडवांच्या पक्षामध्ये भीष्मदेव होते. हा हा सांगा, ऑप्शन देऊ का? ऑप्शन देऊ? हा कौरवांच्या पक्षामध्ये भीष्म हे सेनापती होते. किती दिवस होते? 10 दिवस. 10 दिवस भीष्मदेवांनी युद्ध खेळलं कौरव पक्षामध्ये, बरोबर. 10 दिवस, ठीक आहे. आणि पांडव पक्षामध्ये कोण सेनापती होतं? धृष्टद्युम्न हा सेनापती होता. होता का? बरोबर ना? हा, तर इथं बघा आता दुर्योधन काय म्हणतोय? तुमचा बुद्धिमान शिष्य. कोणाचा? द्रोणाचार्यांचा बुद्धिमान शिष्य. असं का म्हणतोय तो माहितीये? कारण जर धृष्टद्युम्न आहे की नाही, हा द्रुपदाचा पुत्र आहे. द्रुपदाने कशासाठी जन्माला घातलेला आहे धृष्टद्युम्नाला? द्रोणाचार्यांचा वध करण्यासाठी द्रुपदाने धृष्टद्युम्नाला जन्माला घातलेला आहे. कसा जन्म झालाय माहिती आहे धृष्टद्युम्नाचा? हा, यज्ञामधून प्रकट झालेला आहे. द्रौपदी आणि धृष्टद्युम्न हे दोघेही यज्ञामधून प्रकट झालेले आहेत. आणि कशासाठी जन्माला घातलं होतं? द्रुपद राजाचा संहार करण्यासाठी. का बरं? हा, कारण त्याचं असं आहे की द्रुपद आणि द्रोणाचार्य हे बालपणीचे मित्र होते. आणि द्रुपद राजांनी बालपणी द्रोणाचार्यांना सांगितलेलं होतं काय, की भविष्यामध्ये तुला काही अडचण आली तर तू माझ्याकडं तुझी अडचण सांगू शकतो, आपण जुने मित्र आहोत. आणि मग द्रोणाचार्यांच्याकडे अडचण निर्माण झाली. कोणती अडचण निर्माण झाली? सर्व कौरव पांडव गायीचं दूध पित होते, देशी गायीचं, सेंद्रिय दूध. आणि इकडं अश्वत्थाम्याला मात्र दूध मिळत नाही. अश्वत्थामा आपल्या आईला वडिलांना म्हणतो की मला पण दूध मिळालं पाहिजे प्यायला. मग द्रोणाचार्य अश्वत्थाम्याला दूध देतात पिण्यासाठी. कशाचं? भाकरीच्या पिठाचं. आणि अश्वत्थामा म्हणतो मी पण रोज दूध पितोय. सगळेजण हसतात त्याच्याकडे बघून. अरे तुझ्या घरी गाय नाही, कसं काय दूध पितो तू? कुठलं दूध पितोय? आजकाल दूध कशाचं मिळतंय सांगा? सोयाबीनचं फेमस दूध आहे आजकाल. सोयाबीनचं दूध, पनीर, दही, लस्सी सगळं फेमस आहे, माहिती आहे तुम्हाला? सोया दूध आहे की नाही, मक्याचं दूध, बदामाचं दूध. बदामाचं जरा थोडंसं ऍडव्हान्स आहे, पण मक्याचं, सोयाबीनचं गरिबांचं दूध आहे ना. पावडरीचं दूध जे काय आजकाल आहे की नाही, हे सगळं असलं दूध आहे की नाही. तसं त्या काळामध्ये ते लॉन्च झालेलं आहे. तुम्ही म्हणत असाल की आज कलियुगामध्ये लॉन्च झालं हे. नाही, द्रोणाचार्याने त्यावेळेला लॉन्च केलं हे दूध भाकरीच्या पिठाचं. आणि अश्वत्थामा रोज दूध पिऊन यायचा आणि सगळे त्याला चिडवायचे, अरे तुझ्या घरी गाय नाही, दूध पितो, कुठलं दूध पितोय म्हणे, बाजरीच्या पिठाचं का भाकरीच्या पिठाचं. मग द्रोणाचार्यांना खूप वाईट वाटलं. आणि मग द्रोणाचार्यांनी इच्छा व्यक्त केली की अरे आपला जुना मित्र आहे कोण? द्रुपद राजा, त्याच्याकडे जाऊ आपण आणि त्याच्याकडून काय करूया, एक गाय घेऊन येऊ आपण. गेले द्रोणाचार्य द्रुपदाकडे आणि म्हटले की तुला आठवतंय का आपण जुने मित्र, गुरुकुलमध्ये आपण शिकत होतो. आणि आठवण करून दिल्यानंतर द्रुपद हा अहंकारी होता खूप. तो म्हटला की अरे तू कुठला दरिद्री ब्राह्मण आणि मी एवढा श्रीमंत राजा, मैत्री ही बरोबरीच्या लोकांची होत असते. दरिद्री ब्राह्मणाची मैत्री कुठं श्रीमंत राजाशी होईल का? झालं फोटो म्हटले, कसली मैत्रीण कसलं काय. आणि द्रोणाचार्यांच्या गालात मारल्यासारखं झालं आणि बिचारे माघारी आले. आणि आल्यानंतर मग भीष्मदेवांनी द्रोणाचार्यांना गुरुकुल उघडून दिलं आणि त्या ठिकाणी द्रोणाचार्यांनी संपूर्ण युद्धकला ही त्या ठिकाणी पांडवांना आणि कौरवांना शिकवली. आणि शिकवल्यानंतर युद्धकलेमध्ये सर्व निपुण झाल्यानंतर सगळे कौरव द्रोणाचार्यांच्याकडे गेले, म्हटले की गुरुदेव काय गुरुदक्षिणा द्यायची तुम्हाला?
तर द्रोणाचार्य म्हटले की गुरुदक्षिणा मला तुम्ही अशी द्या की जा म्हटले द्रुपदावर आक्रमण करा आणि त्याला पकडून बंदिस्त करून इथे माझ्यासमोर घेऊन या. सगळे कौरव गेले, दुर्योधन गेला, दुःशासन गेला, 100 जणांचे टोळकं गेलं, सगळं टोळकं गेलं आणि 5-10 मिनिटात सगळ्यांचा पाडाव द्रुपदाने केला. कोणाचा हात तुटलाय, कोणाचा पाय तुटलाय, जखमी रक्तबंबाळ अवस्थेत आले धावत पळत. द्रोणाचार्यांच्या पाया पडले, म्हटले की आम्ही नाही जिंकू शकलो द्रुपदाला. द्रोणाचार्य म्हटले मला माहिती होतं तुम्ही जिंकू शकणार नाही. मग लगेच द्रोणाचार्य म्हटले अर्जुनाला जा म्हटले तू जा आणि जा म्हणले त्याला पकडून आण. अर्जुन भीम दोघच गेले फक्त, बाकी युधिष्ठिर नकुल आणि आपलं नकुल सहदेव युधिष्ठिर कुणी गेलं नाही, दोघच गेले फक्त. थोडीफार सेना घेतली सोबत आणि गेले आणि सगळ्या द्रुपदाच्या राज्याला वेढा टाकला आणि द्रुपदाला काही क्षणामध्येच अर्जुनाने काय केला, बंदिस्त केला. बंदिस्त केला, पकडून द्रोणाचार्यांसमोर आणला आणि आणल्यानंतर द्रोणाचार्य म्हटले आता तुझं सगळं राज्य माझं झालं आणि माझ्या समोर तू आता काय झालेला आहेस, भिकारी झालेला आहेस, भिकारी झालेला आहे. आणि द्रोणाचार्य मग द्रुपदाला म्हटले तरी पण मला तुझी खूप दया येते. एकेकाळी मी तुझ्याकडे गाय मागायला आलो होतो, पण तुला खूप अहंकार झाला होता, तुला असं वाटत होतं की मीच तेवढा फक्त श्रीमंत व्यक्ती आहे या जगामध्ये, पण तुझी मला खूप दया येते. म्हटले की आता तू माझ्यासमोर भिकारी आहेस, तरी पण भिकाऱ्याला राजाचं कर्तव्य असतं काहीतरी देणं, तुला अर्ध राज्य देऊन टाकतो, चल जा म्हटले. फुट अर्ध राज्य दिलं, दक्षिणाचं तुझ्याकडे, उत्तरेचं माझ्याकडे असं म्हटले आणि त्याला लावलं हाकडून. आणि द्रुपदाच्या मनामध्ये ही गोष्ट राहिली, म्हणजे की हा जो अपमान होता की नाही, असं म्हटलंय की क्षत्रियाला जो अपमान असतो ना तो मृत्यूपेक्षा पण भयंकर असतो. क्षत्रिय एक वेळ मृत्यू सहन करू शकेल पण अपमान सहन करू शकत नाही. शिवाजी महाराजांच्या काळात बघा आपले योद्धे कसे होते, मोडेन पण वाकणार नाही, मान तुटली तरी पण आपल्या योद्ध्यांची तलवार चालायची. माहिती आहे तुम्हाला, बाजीप्रभू देशपांड्यांचं उदाहरण माहिती असेल तुम्हाला, आहे नाही, घोडखिंड लढविताना 300 मावळे होते रे फक्त, 300 की 500 मावळे असतील फक्त, आणि हजार की लाखो सिद्धी जोहरची फौज, या फौजेला घोडखिंडीमध्ये आपल्या मराठा सेनांनी अडवलं होतं. किती तासांसाठी अडवलं? शिवाजी महाराज विशाळगडावर पोहोचेपर्यंत, विशाळगडावर पोहोचेपर्यंत आपल्या मराठ्यांनी अडवलं होतं, आहे की नाही. आणि त्याच्यामध्ये असं वर्णन केलेलं आहे, आपल्या मराठ्यांच्या माना तुटून खाली पडल्या तरी पण हातातली तलवार मात्र चालत होती. बरोबर ना, आपण इतिहासामध्ये ऐकलेलं आहे. तर कधीही क्षत्रिय झुकत नाही, समजलं, मोडल पण वाकणार नाही. आणि द्रुपदाचा या ठिकाणी अतिशय कटू अपमान झाला आणि मग त्याला ते सहन झालं नाही आणि मग त्यांनी ठरवलं की द्रोणाचार्यांचा बदला घ्यायचा. आणि मग त्यांनी एक यज्ञ केला आणि त्या यज्ञामधून धृष्टद्युम्न जन्माला आला आणि त्याच्यासोबत द्रौपदी जन्माला आली. त्याच द्रौपदीचा पुढे भविष्यामध्ये अर्जुनाबरोबर विवाह झाला. बरोबर, कसा विवाह झाला आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि धृष्टद्युम्न जन्माला आला, खूप शक्तिशाली होता आणि हा धृष्टद्युम्न पांडव सेनेचा सेनापती होता आणि धृष्टद्युम्न हा शेवटपर्यंत होता. तर तात्पर्यामध्ये प्रभुपादांनी हे सर्व वर्णन केलेलं आहे. तर धृष्टद्युम्न हा सेनापतीपद सांभाळत होता. सेनापतीपद सांभाळत असताना आपण पाहतो की ज्यावेळी भीष्मदेव 10 दिवसांचं युद्ध करून झाल्यानंतर खाली कोसळतात, त्यावेळी कौरवांचं सेनापतीपद कोणाला मिळतं? द्रोणाचार्यांना मिळतं. आणि द्रोणाचार्य पुढचे काही दिवस सेनापतीपद सांभाळतात आणि या युद्धामध्ये द्रोणाचार्य भयंकर युद्ध करत असतात. इतकं भयंकर युद्ध, भगवान श्रीकृष्ण पाहतात की जर द्रोणाचार्यांना थांबवलं नाही तर काय होईल, युद्ध आजच संपून जाईल. आणि मग भगवान श्रीकृष्णाने विचार केला की यांना थांबवणं गरजेचं आहे. मग भीमाला सांगितलं गेलं, भीमाला पहिल्यांदा सांगितलं गेलं की
द्रोणाचार्यांचा कटू शब्दामध्ये अपमान करायला सुरुवात कर. भीम अतिशय कटू शब्दामध्ये द्रोणाचार्यांचा अपमान करतो, परंतु तरी पण द्रोणाचार्यांच्या धनुष्यातून बाण सपासप बाहेर निघत असतात. भगवान श्रीकृष्ण पाहतात की अजून पण द्रोणाचार्य थांबत नाहीत. मग आता छल कपट करणं गरजेचं आहे. आणि मग भीमाला भगवान श्रीकृष्ण सांगतात की जा म्हणतात, कौरव सेनेमध्ये अश्वत्थामा नावाचा हत्ती आहे, ते हत्तीचा वध कर आणि बातमी पसरव काय की अश्वत्थामा मेला. आणि भीमाची शक्ती 10,000 हत्तींचं बळ असतं भीमाकडे. एका हत्तीला मारणं भीमाला काय अवघड आहे? आपल्याला मारणं सोपं आहे का हत्तीला? हा, आपण हत्तीला मारू शकतो का? तुमच्या हातात गदा दिली मारा म्हटलं हत्तीला, मारू शकू आपण? नाही मारू शकणार. पण भीमाकडे एवढं बळ होतं, भीमानी एका गदेच्या फटक्यात, एकाच फटक्यामध्ये, अश्वत्थामा नावाचा हत्ती होता हा, पण खूप शक्तिशाली हत्ती होता, एकच प्रहार मस्तकामध्ये हत्तीच्या केला आणि हत्ती रक्तबंबाळ झाला, रक्त ओकू लागला आणि हत्ती मरण पावला. ही पावर होती भीमाची. आणि अश्वत्थामा मेला अशी बातमी सगळ्या कौरव सेनेमध्ये, पांडव सेनेमध्ये पसरली. अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला. आणि द्रोणाचार्य घाबरले. द्रोणाचार्यांच्या कानावर बातमी पोहोचली, भीमानीच पोहोचवली बातमी. अश्वत्थामा मेला, म्हाताऱ्या बदकर आता म्हणले युद्ध, मेलं तुझं पोरग म्हटले, आता अजून किती काय युद्ध करणार म्हटले. द्रोणाचार्य घाबरले थोडेसे. बाणाची गती कमी झाली. जे 150चं स्पीड होतं ते आलं 80 वरती, 70 वरती. गती कमी झाली. भीमाला पण लक्षात आले की म्हातारा थांबले. आता गती कमी झाल्यानंतर द्रोणाचार्यांचा तरी पण विश्वास नाही भीमावर बसला. भीमावर अजिबात विश्वास नव्हता कोणाचाच. भीम हा तापट वृत्तीचा होता. भीमाला असं वाटत होतं की आजच युद्ध जिंकायचं. आणि भीमाने ही अफवा पसरवली. द्रोणाचार्यांचा काही विश्वास बसला नाही. आणि मग शेवटी द्रोणाचार्य खूप खिन्न झाले आणि युद्ध करायचे थांबले. शेवटी त्यांनी हातातलं धनुष्य खाली टाकलं, बाण खाली टाकले आणि स्तब्ध झाले. आणि त्यांच्या बाजूने सगळी सिक्युरिटी होती, त्यांचं रक्षण करण्यासाठी सिक्युरिटी होती. आणि द्रोणाचार्य अतिशय दुःखी कशी झाले, अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला. मग आता विचारायचं कोणाला? कोणाला विचारलं पाहिजे? मग द्रोणाचार्यांनी विचार केला की एवढ्या 18 अक्षौनीमध्ये एकच प्रामाणिक व्यक्ती आहे आणि तोच मला खऱ्या अर्थानं सांगणार की अश्वत्थामा आहे की गेला. भगवान श्रीकृष्णाने इकडे योजना बनवून ठेवलेली होती. युधिष्ठिर महाराजांना सांगून ठेवलं काय, द्रोणाचार्य तुम्हाला विचारणार काय, अश्वत्थामा मेला की जिवंत आहे. तेव्हा तुम्ही काय म्हणायचं? अश्वत्थामा मेला, नर की हत्ती हे मात्र मला माहित नाही. हे पुढचं वाक्य युधिष्ठिर महाराजांना म्हणायचं होतं, परंतु श्रीकृष्णाने योजना बनवून ठेवली होती. काय योजना बनवली होती? अश्वत्थामा मेला असं म्हटल्याबरोबर शंख, ढोल, नगारे, तुताऱ्या अशा जोरात वाजवायच्या, पुढचा आवाज द्रोणाचार्यांच्या कानावर जाऊन पोहोचला नाही पाहिजे. आणि मग युधिष्ठिर महाराजांना द्रोणाचार्यांनी समोर बोलवलं आणि विचारलं की युधिष्ठिरा सांग, अश्वत्थामा मेला? तर त्यावेळी मग युधिष्ठिर महाराज म्हटले काय, होय अश्वत्थामा मेला. पण म्हणायच्या आत इकडं शंख, तुताऱ्या, भेल, ढुळा सगळं ते नगारा वाजायला सुरुवात झाली, धाड 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 धाड. आणि गुलाल खोबरं उधाळलं पण इकडे लगेच सगळं. आणि द्रोणाचार्य अतिशय खिन्न झाले आणि डोक्याला हात लावून रथामध्ये खाली बसले. सगळी सिक्युरिटी बाजूची ती पण गडबडून गेली. आता काय करायचं? मेन लीडर खाली डोक्याला हात लावून बसलेला आहे. तेवढ्यात धृष्टद्युम्न तिथं होता बाजूला उभा. धृष्टद्युम्नाने पाहिलं की आताच संधी आहे. धृष्टद्युम्नाने तलवार म्यानातून बाहेर काढली आणि धावत पळत सुटला आणि सरळ रथावर चढला. अर्जुन ओरडायला लागला. अर्जुन मोठ्याने ओरडू लागला, म्हटला की धृष्टद्युम्न असं करू नको, असं करू नको. पण श्रीकृष्णांनी आतनं इथनं प्रेरणा दिली होती, थांबू नको, अर्जुनाचा आवाज आता तुला ऐकायला येत नाही असं दाखवून दे त्या ठिकाणी.
धावत पळत गेला. द्रोणाचार्य ध्यानस्थ बसले होते आणि सापकन काय केलं, धृष्टद्युम्नाने मस्तक धडापासून वेगळं केलं. द्रोणाचार्यांचं हरिबोल झालं. आता तुम्ही म्हणाल की काय प्रभूजी हे असं ध्यानस्थ बसलेल्या माणसाचं मस्तक उडवायचं असतं का? हाय की नाही? पण भगवान श्रीकृष्णांनी ही प्रेरणा दिली त्या ठिकाणी धृष्टद्युम्नाला. का? कारण सर्व बाजूचा पक्ष होता हा अधर्मी पक्ष होता. अधर्माने युद्ध करणाऱ्या लोकांना अधर्मच योग्य आहे. कौरवांनी अधर्माने सुरुवात केलेली होती, बरोबर. युद्धाची सुरुवात कौरवांनी अधर्माने केली. कशी केली? तर ज्यावेळी अभिमन्यू चक्रव्यूह बनवलेला असतं, चक्रव्यूह तोडून अभिमन्यू ज्यावेळी आतमध्ये प्रवेश करतो, त्यावेळी आतमध्ये प्रवेश केल्यानंतर जयद्रथ त्या चक्रव्यूहाला बाहेर रोखण्यासाठी कोणासमोर उभा होता? पांडवांसमोर उभा होता. युधिष्ठिर, भीम, नकुल, सहदेव, अर्जुन सगळे उभे होते त्या ठिकाणी. पण या सर्वांना जयद्रथ काय करतो? त्या ठिकाणी अडवतो. का अडवू शकला तो? कारण त्याला एका दिवसाचं वरदान होतं भगवान शिवजींचं. आता हे वरदान त्यांनी कधी मिळवलं होतं? ज्यावेळी पांडव वनवासामध्ये होते त्यावेळेला जयद्रथनी इतका धूर्तपणा केला होता. पांडव कुटीमध्ये नसतानाच, पर्णकुटीमध्ये नसताना द्रौपदीला तो जबरदस्ती पळवून घेऊन चाललेला होता. त्यावेळी भीमानी अर्जुनाने त्याला धावत पळत जाऊन पकडला, द्रौपदीचं रक्षण केलं, पकडून आणला आणि त्याच्या डोक्याचा एक चकोट चांगल्या पद्धतीचा केला होता. म्हणजे एक विशिष्ट डिझाईन त्याच्या डोक्याचं केलं होतं. आणि असा अपमान केला होता. म्हटलं ना, क्षत्रियाचा अपमान हा मृत्यूपेक्षा भयंकर असतो. आणि त्याला विद्रूप करून सोडला. मिशा सुद्धा काढल्या, त्याच्या मिशा काढल्या. आणि आजकालचे ते विचित्र कट आहेत ना, आजकाल ते जयद्रथ कट आहेत सगळे. जयद्रथ कट केलेला भीमाने त्याचा. आणि इतका भयंकर अपमान झाला त्याचा. जयद्रथ तिथून पुढे त्याच्या राज्यामध्ये प्रवेश करत नाही. शिवजींची उपासना करतो, शिवजींना प्रसन्न करतो आणि म्हणतो की मला असं वरदान द्या की मी पांडवांचा सर्वनाश करू शकेन. शिवजी म्हटले, तू पांडवांचा सर्वनाश करू शकत नाही. ते भगवान श्रीकृष्णाने शक्ती संपन्न केलेले जीव आहेत. हा, तुला फक्त एकच वरदान मी देऊ शकतो. एकच दिवस तू फक्त पांडवांना पराभूत करू शकतो, मारू शकत नाही. त्याचा फायदा त्यांनी इथं चक्रव्यूहामध्ये घेतला आणि सगळ्या पांडवांना त्यांनी रोखलं त्यावेळी. आणि एकटा अभिमन्यू चक्रव्यूहामध्ये गेला. आणि गेल्यानंतर सर्व या कौरव सेनेने, त्याच्यामध्ये भीष्म आहेत, द्रोणाचार्य आहेत, कर्ण आहेत, या सर्वांनी मिळून, दुर्योधन, दुःशासन, सगळी कंपनी त्या ठिकाणी होती. या सर्वांनी अभिमन्यूचा काय केला? त्या ठिकाणी वध केला. अभिमन्यू विषयी असं म्हटलेलं आहे, जर समजा अभिमन्यूचा वध झाला नसता तर कदाचित अभिमन्यूंनी या कौरव सेनेचा सर्व संहार एकट्यानेच केला असता. इतका शक्तिशाली अभिमन्यू होता, खूप शक्तिशाली होता अभिमन्यू. अभिमन्यूंनी कर्णाचा पराभव किती वेळा केलाय रणभूमीमध्ये. आपल्याला असं ऐकण्यात आलेलं आहे की कर्ण हा खूप श्रेष्ठ धनुर्धर आहे, परंतु आहे त्याचं वर्णन महाभारतामध्ये श्रेष्ठ धनुर्धर, पण तो अभिमन्यू इतका सुद्धा श्रेष्ठ धनुर्धर नव्हता असंही वर्णन आहे. अभिमन्यूने सुद्धा कर्णाचा पराभव केलेला आहे. अर्जुनाने तर बऱ्याच वेळा केलेला आहे. शेवटी मस्त धडापासून अर्जुनाने केलं त्याचं वेगळं, पण अभिमन्यू सुद्धा सरस होता कर्णासमोर. आणि कर्ण त्या ठिकाणी पाहतो की अरे सर्वांचे वार याच्यावरती होत आहेत. मग शेवटी कर्ण मागून काय करतो? वार करतो. तो पाहतो की अरे याच्या वेदना मला बघवत नाहीत, याला आपण मारलेलंच बरं. म्हणून मागून जाऊन काय करतो? कर्ण वार करतो आणि अभिमन्यूला मारलं जातं. म्हणून इथं द्रोणाचार्य, आपल्याला असं वाटेल की अरे ध्यान मुद्रेमध्ये बसलेले आहेत आणि धृष्टद्युम्नाने जाऊन मस्तक उडवलं. ह्याच्यात काय अगदी काय म्हणतात त्याला की खूप कंपॅशनेट बनण्याची आवश्यकता नाही. तर करुणा लोकांच्या मनामध्ये, खोटी करुणा जागी होते कधी कधी. तर अशी खोटी करुणा करण्याची काही आवश्यकता नाही. तर द्रोणाचार्यांचा वध झाला. आणि वध झाल्यानंतर मग पुढे आपण पाहतो द्रोणाचार्यांच्या नंतर सेनापती पदे कर्णाकडे येतात. तर इथं आपण पाहतोय आता तिसऱ्या श्लोकाची आपण चर्चा केली. तर चौथा, पाचवा आणि सहावा श्लोक, या श्लोकामध्ये पण कोण बोलते?
दुर्योधनच बोलतोय. तर भगवद्गीता तुम्हाला जर समजून घ्यायची असेल तर आपल्या या शनिवारच्या क्लासमध्ये भगवद्गीता तुम्ही घेऊन येऊ शकता. घरामध्ये तुम्ही भगवद्गीता लाल कापडामध्ये देवाऱ्यावर ठेवली असेल, रोज त्याला हळदी कुंकू तुम्ही वाहत असाल तर ते हळदी कुंकू वाहा, चांगली गोष्ट आहे. पण भगवद्गीतेची पूजा करणं म्हणजे काय? भगवद्गीतेची पूजा करणं म्हणजे तिला रोज उघडलं पाहिजे, त्याच्यामधला एक श्लोक रोज वाचला पाहिजे. नाही वाचन करणं झालं तरी पण शनिवारच्या कार्यक्रमात तरी कमीत कमी घेऊन या, आहे की नाही. इथं आपण चर्चा सुरू केलेली आहे, तर तुम्ही दर शनिवारच्या कार्यक्रमामध्ये ही भगवद्गीता घेऊन या. इथं आपण चर्चा करत राहू, तुम्हालाही कळेल दोन गोष्टी याच्यामधल्या आणि सांगणाऱ्याला पण थोडंसं कळेल, आहे की नाही. तर माझ्यासाठी तुम्ही घेऊन या भगवद्गीता. इकडं येताना याल ना घेऊन? आहेत का भगवद्गीता घरी? सर्वांच्याकडे आहेत? घेऊन येणार की पूजा करणार? पूजा करा तुम्ही, पूजा करू नका असं मला म्हणायचं नाही, परंतु खरी पूजा काय भगवद्गीतेची माहित आहे? खरी पूजा भगवद्गीतेचं नियमितपणे वाचन करणं म्हणजे खरी पूजा आहे भगवद्गीतेची. जर आपण वाचन करत नसू, नुसतंच हळदी कुकू वाहत असू तर इथं घुसणार आहे का ते? हळदी कुकू त्या कापडात ना हात घुसत हळूहळू रोज वाहिल्यामुळं, पण ते नॉलेज इथं घुसणार आहे का? नाही घुसणार. तुम्ही रोज डोक्याला जर लावत राहिला की नाही तरी पण ते घुसणार आहे का आतमध्ये? हळूहळू सुकृती निर्माण होईल, सुकृती निर्माण होईल भगवतीला हात लावल्यामुळे. पण शेवटी डोक्यात घुसण्यासाठी इथं आलं पाहिजे आणि समजून घेतलं आहे. तर पुढच्या वेळेपासून तुम्ही सर्वांनी घेऊन या भगवतीला, ठीक आहे. तर आता 4, 5, 6 या 3 श्लोकामध्ये दुर्योधन पांडव पक्षामध्ये कोणकोणते योद्धे आहेत त्यांची नावं सांगतोय. आता बघा, 4थ्या श्लोकामध्ये दुर्योधन सांगतो, येथे या सैन्यामध्ये भीम आणि अर्जुन यांच्या बरोबरीचे शूर आणि महान धनुर्धर आहेत. तसेच युयुधान, विराट आणि द्रुपद यांच्याप्रमाणे श्रेष्ठ योद्धे सुद्धा आहेत. युयुधान म्हणजे कोण आहे? सात्विकी. आलं लक्षात? सात्विकी हा संपूर्ण युद्ध झाल्यानंतर सुद्धा जिवंत होता. सात्विकी जिवंत होता शेवटपर्यंत. तर या योद्ध्यांची नावं सांगितली. 5व्या श्लोकामध्ये बघा, आता तात्पर्यामध्ये पण बघा, खूप सुंदर माहिती आहे. द्रोणाचार्यांच्या बलशाली आणि निपुण युद्धकलेसमोर धृष्टद्युम्न काही फारसा मोठा अडथळा नव्हता. तरी भय वाटण्यासारखे इतरही अनेक योद्धे होते. दुर्योधन त्यांचा उल्लेख विजयाच्या मार्गातील अत्यंत मोठे अडथळे म्हणून करतो. मोठा अडथळा सगळ्यात कोण आहे? भीम आणि अर्जुन हे मोठे अडथळे आहेत. कारण त्यांच्यापैकी प्रत्येक जण भीम आणि अर्जुन यांच्या इतका शक्तिशाली होता. त्याला भीम आणि अर्जुन यांच्या शक्तीची पुरेपूर जाणीव होती, म्हणून इतरांची तुलना त्याने त्यांच्याशी केली. तर भीमाची शक्ती ही दुर्योधनाला अगोदरच माहीत होती, अर्जुनाची पण शक्ती माहिती होती दुर्योधनाला. कधी समजली? विराट नगरीवर ज्यावेळी आक्रमण केलं ना कौरव सेनेने, त्यावेळेला एकट्या अर्जुनाने या संपूर्ण कौरव सेनेचा पाडाव केलेला होता. माहिती तुम्हाला सर्वांना? विराट नगरीवर भीष्म होते, त्याच्यामध्ये द्रोणाचार्य होते, आहे की नाही, कृपाचार्य होते, कर्ण होता, दुर्योधन होता, दुःशासन होता, हे सगळे मोठे मोठे योद्धे होते. या सर्वांना अर्जुनाने माती चारली होती विराटच्या नगरीमध्ये. सगळे बेशुद्ध पडले होते आणि दुर्योधनाचा जो मुकुट होता ना, मुकुट, त्या मुकुटाची राख रांगोळी केली होती आणि सगळ्यांच्या अंगावरचे राजेशाही वस्त्र कापडामध्ये गुडून अर्जुन घेऊन गेला होता. म्हणजे धूळ चारली होती अर्जुनाने कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवरचं युद्ध सुरू होण्या अगोदरच. इतका श्रेष्ठ धनुर्धर अर्जुन होता आणि हे दुर्योधनाला माहीत होतं, म्हणून तो अर्जुनाने भीमाचं नाव घेतो. पुढे बघा, पुढे तो नाव घेतो, तेथे श्रेष्ठ शूरवीर आणि बलशाली असे धृष्टकेतू, चेकितान, काशीराज, पुरुजित, कुंतीभोज आणि शैबे यांच्यासारखे योद्धे होते. तर या सर्व योद्ध्यांची नावं तो घेतोय. पुढे 6व्या श्लोकामध्ये सुद्धा पांडव पक्षामधील योद्ध्यांची नावं घेतोय. तेथे पराक्रमी युधामन्यू, अत्यंत शक्तिशाली उत्तम औजा, सुभद्रा पुत्र आणि द्रौपदीचे पुत्र आहेत. हे सर्व योद्धे महारथी लढवय्ये आहेत. महारथी म्हणजे काय? तर हे जे योद्धे आहेत ना, हे हजारो लोकांच्यावर एकाच वेळेला युद्ध करू शकत होते, अशी योद्धे आहेत हे सगळे. महारथी कधी म्हटलं जातं? तर एकटा जो योद्धा आहे तो हजारो लोकांच्यावर एकाच वेळेला काय करू शकतो? युद्ध खेळू शकतो, म्हणून त्याला महारथी असं म्हटलेलं आहे. तर हे सगळे महारथी होते. तर या प्रकारे 4 ते 6 या श्लोकामध्ये
पांडव पक्षामध्ये असणाऱ्या सर्व योद्ध्यांची नावं सांगितली गेली. आता पुढं 7 ते 11 या श्लोकामध्ये दुर्योधन आपल्या पक्षामध्ये असणाऱ्या योद्ध्यांची नावं सांगणार. तर बघा आता आपल्या पक्षामध्ये कोण कोण आहे हे दुर्योधन सांगतोय. हे ब्राह्मण श्रेष्ठ. आता कोणाला सांगतोय हे सर्व? दुर्योधन कोणाला सांगतोय हे सर्व? भीष्मदेवांना सांगतोय, कृतवर्माला सांगतोय की दुःशासनाला सांगतोय? हा द्रोणाचार्यांना सांगतोय. म्हणून लक्ष असलं पाहिजे भगवद्गीतेत. चर्चा कशी चालली हे माहिती असलं पाहिजे. तर दुर्योधन हा द्रोणाचार्यांना सांगतोय. बघा आता काय सांगतोय. हे ब्राह्मण श्रेष्ठ. ब्राह्मण कोण आहे इथे युद्धभूमीमध्ये? भीष्म. भीष्म ब्राह्मण आहेत का? नाही, भीष्म क्षत्रिय आहेत, द्रोणाचार्य ब्राह्मण आहेत. हे ब्राह्मण श्रेष्ठ, तुमच्या माहितीकरिता माझ्या सैन्याचे नेतृत्व करण्यासाठी विशेष पात्र असणाऱ्या सेनाधिकाऱ्यांविषयी मी तुम्हाला सांगतो. आता माझ्या पक्षामध्ये कोण कोण आहेत ते पण ऐका असं सांगतो. आता बघा येथे आपण स्वतः, आता बघा दुर्योधनाची जी बुद्धी आहे की नाही ही पूर्णपणे राजकीय बुद्धी आहे. बघा पहिलं नाव कोणाचं घेतलं? नाही, आपण स्वतः, तुम्ही स्वतः द्रोणाचार्य म्हणजे त्यांचं जे पारडा आहे की नाही ते असं वरती ठेवलं, त्यांना खाली झोकू दिलं नाही. तुम्ही श्रेष्ठ आहे. आपण स्वतः द्रोणाचार्य, नंतरही भीष्मांचं नाव घेतलं. सेनापती कोण आहे? कौरव पक्षामध्ये सेनापती कोण आहे? भीष्म सेनापती आहे. द्रोणाचार्य सेनापती नाही, तरी पण भीष्मदेवांचं नाव अगोदर घेतलं नाही. भीष्मांचं जर अगोदर नाव घेतलं द्रोणाचार्यांना वाईट वाटायचं. समजते? म्हणून द्रोणाचार्यांचं अगोदर नाव घेतो आपण स्वतः. नंतरनी भीष्मदेव, भीष्मदेवांच्या नंतरनी कर्णाचं नाव घेतलं. कर्णाचं नाव का 3 नंबरला घेतलं? कारण कर्ण हा 10 दिवस युद्धभूमीमध्ये नव्हता. माहिती आहे तुम्हाला का नव्हता? तर युद्ध सुरू होण्या अगोदर प्रत्येक जण आपलं सामर्थ्य सांगत होता. मी असा, मी असा, मी असा, मी असा, आपलं प्रत्येकाचं सामर्थ्य. कर्णाची वेळ आली. कर्णाची वेळ आल्याबरोबर भीष्मदेवानी लगेचच काय केलं? कर्णाचा अपमान केला. अपमान केला म्हटले की अरे हा तर शापित आहे. शापित आहे म्हणजे काय? ज्या वेळेला वेळ प्रसंग येईल त्यावेळेला याला काय होणार आहे? त्याची धनुर्विद्या मदत करणार नाही. आहे का शाप कर्णाला? कर्णाला परशुरामजींचा शाप मिळाला होता शाप, आहे की नाही? तर कर्णाने युद्ध कला परशुरामजींच्याकडून शिकली, परंतु फसवून शिकला होता. परशुरामजींनी काय वचन घेतलं होतं की मी युद्ध कला केवळ ब्राह्मणांनाच देईन, क्षत्रियांना नाही. पण कर्ण हा ब्राह्मणाचा वेश धारण करून परशुरामजींना युद्ध कला शिकतो. युद्ध शिकल्यानंतर काय झालं मग? एक दिवस परशुरामजी त्याच्या मांडीवर आपलं डोकं ठेवून झोपलेले असताना काय झालं? एका किड्याने कर्णाची मांडी पोखरली आणि त्या मांडीमधलं सगळं रक्त हे परशुरामजींच्या शरीराखाली गेलं आणि ओलं काय लागतं म्हणून त्यांनी पाहिलं तर काय दिसलं त्यांना? सगळं रक्त दिसलं. परशुरामजी म्हटले की हा ब्राह्मण असू शकत नाही. ते म्हटले की तू ब्राह्मण नाहीस, सांग, खरं सांग, तू कोण आहेस? असं म्हटल्यानंतर मग त्याने आपलं खरं रूप सांगितलं आणि म्हटलं की मला क्षमा करा. परशुरामजी म्हटले जे काही युद्धकला मी तुला शिकवलेली आहे ती तुला उपयोगाला येणार नाही. तू गुरुला फसवून विद्या ग्रहण केलेली आहेस. ही युद्धकला तुला मदत करणार नाही आणि ऐन युद्धाच्या प्रसंगीच काय होणार? तुला ती धोका निर्माण करणार. कर्णाला शाप होता. भीष्मदेव म्हटले हा शापित आहे, हा काय युद्ध करणार? असं म्हटल्याबरोबर कर्ण काय म्हटला? भीष्मदेवाने असं मला का म्हटलं? आणि असं म्हटल्यामुळं तो म्हटला की जोपर्यंत भीष्मदेव जिवंत आहेत तोपर्यंत मी युद्धभूमीत भाग घेणार नाही. जर मी युद्ध केलं, जर जिंकलं तर सगळं श्रेय भीष्मदेवांना मिळणार, त्याच्यामुळे मी युद्धामध्ये येणार नाही. तो रावटीमध्ये बसून राहिला तिकडं, पण इकडं युद्धभूमीमध्ये आला नाही. असा मित्र असावा जो लढाईच्या वेळेला काय करेल? खडा करेल, आहे की नाही? असा मित्र पाहिजे का तुम्हाला? सर्व लोक कर्णाची दुर्योधनाच्या मैत्रीची स्तुती करतात, पण वेळ प्रसंगाला हा मदतीला आला का? त्याच्या नाही मदतीला आला. मग भीष्मदेव खाली पडल्यानंतर तो उठला.
आता मला माझं शौर्य दाखवायचं. काय उपयोग तुझे शौर्य दाखवून? इकडं पार सगळं आता देशोधडीला लागलं, मग उठला युद्ध करायला दुर्योधनाच्या बाजूने. दुर्योधनाने बी डोक्याला हात लावला, म्हटले की मित्र आहे, काय जाऊ दे आता काय करायचं. तर असा हा कर्ण. कर्णाचं नाव 3 नंबरला ठेवलेलं आहे. पुढं कृपाचार्य. कृपाचार्य पण खूप शक्तिशाली होते. अश्वत्थामा पण शक्तिशाली होता. आणि आता बघा या ठिकाणी सर्व नावं घेतलेली आहेत. याच्यामध्ये एक विकर्णचं नाव घेतलंय बघा. विकर्ण, नंतरनी भूरिश्रवा, सोमदत्त पुत्र, हे सर्व युद्धामध्ये विजयी ठरणारे योद्धे, अशी सर्वांची नावं त्यांनी घेतली. आणि याच्यामध्ये विकर्णचं एक नाव घेतलंय बघा. विकर्ण कोण आहे? दुर्योधनाचा भाव आहे विकर्ण. आणि हा जो विकर्ण आहे हा काय खूप शक्तिशाली योद्धा नव्हता, हा महारथी पण नव्हता. पण त्यांनी इथं विकर्णचं नाव का घेतलं? दिसला समोर, नाव घेऊन टाकलं. का घेतलं माहितीये का पण नाव? तर हा विकर्ण, दुर्योधनाला भीती अशी वाटत होती की युद्ध सुरू होण्या अगोदर युधिष्ठिर महाराजांनी आव्हान केलं होतं की कौरव पक्षामधील योद्ध्यांना जर कोणाला आमच्या पक्षामध्ये सहभागी व्हायचं असेल तर ते आमच्या पक्षामध्ये सहभागी होऊ शकतात. त्याच्यामध्ये काही योद्धे युधिष्ठिर महाराजांच्या पक्षामध्ये आले. त्याच्यावाला एक आला युयुत्सू. ऐकलं तुम्ही नाव? युयुत्सू. युयुत्सू हा कौरव आहे. त्यांनी पार्टी बदलली, म्हणजे काँग्रेसमधून भाजपमध्ये गेला. दल बदललं त्यांनी बघितलं की हाय 11 अक्षोणी, पण यांचं काय खरं दिसत नाही, कारण कृष्ण त्या बाजूला आहेत, मोदीच्या बाजूला त्या बाजूला विजय असणार. त्याच्यामुळे त्यांनी आपलं दल बदललं आणि गेला त्या पक्षामध्ये गेला. आणि युयुत्सू हा शेवटपर्यंत जिवंत राहिला. शेवटी संपूर्ण युद्ध झाल्यानंतर बातमी सांगण्यासाठी धृतराष्ट्राला हाच गेला की पांडवांनी युद्ध जिंकलेलं आहे, तुमचे प्रिय पुत्र सगळे मारले गेलेले आहेत. तर युयुत्सू जिवंत राहिला. आणि हा जो विकर्ण आहे की नाही, हा विकर्ण ज्यावेळी द्रौपदीचं वस्त्रहरण चालू होतं ना, द्रौपदीचं वस्त्रहरण चालू असताना केवळ हा एकटा विकर्ण या वस्त्रहरणाला विरोध करत होता. हा, आणि हे वस्त्रहरण सुरू असताना विकर्णनी ती राजसभा सोडून दिली होती, परित्याग केला, निघून गेला. त्यांनी त्याच्यामध्ये सहभाग दाखवला नाही, एकट्याने विरोध केला होता. म्हणून समोर विकर्ण दिसला आणि दुर्योधनाने विकर्णचं पण नाव घेऊन टाकलं. हे पुन्हा आणि ह्याने पार्टी बदल तर काय करायचं, म्हणून विकर्णचं नाव घेऊन टाकलं त्याने. तर असा हा विकर्ण आहे. हा काय महारथी नाही, श्रेष्ठ योद्धा नाही, पण त्याला काय केलेलं आहे, ह्याच्यामध्ये त्यांनी सगळ्या महारथींच्या बरोबर आपलं बसवलेलं आहे. तर म्हणतात ना, हंसाच्या सभेमध्ये कधी कधी कावळा बसलेला असतो, काव 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 करणारा, तसा हा विकर्ण होता. पण विकर्णाने मग ठरवलं की आपलं नाव घेतले, आता काय त्या पक्षात जाण्यात मजा नाही, करूया आपलं युद्ध इकडनंच. आणि शेवटी पराभव झाला. तर या प्रकारे इथं दुर्योधनाने आपल्या पक्षातली नाव घेतली. आता 9व्या श्लोकामध्ये खूप महत्वाची चर्चा दुर्योधन करतोय बघा. माझ्यासाठी स्वतःच्या जीवनाचा त्याग करण्यास सदैव तत्पर असलेले अनेक शूरवीर येथे आहेत. ते सर्व विविध प्रकारच्या शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असून युद्ध कलेत निपुण आहेत. काय म्हटलंय बघा आता, माझ्यासाठी स्वतःच्या जीवनाचा त्याग करण्यास, म्हणजे काय समजलं तुम्हाला या ठिकाणी? दुर्योधनाने युद्ध सुरू होण्या अगोदरच घोषित केलेलं आहे, जे जे कोणी माझ्या पक्षामध्ये आलेले आहेत ते सगळेजण मरणार आहेत. म्हणजे युद्धाचा निकाल अगोदर जाहीर केला. अबकी बार 400 पार तसंच. त्याच्यामुळे त्यांनी जाहीर केलं आणि सांगितलं की तुम्ही सगळेजण माझ्या पक्षात आलाय, म्हणजे गॅरंटी आहे तुम्ही 100% मरणार आहात. म्हणजे जाहीर केलं त्यांनी की आपला पराभव निश्चित आहे. पुढच्या श्लोकामध्ये दुर्योधन खूप महत्वाची माहिती देतोय बघा. 10व्या श्लोकामध्ये काय सांगतोय बघा, आमची शक्ती म्हणजे कौरवांची शक्ती कशी आहे, अपरिमित आहे, आणि पितामह भीष्म यांच्याद्वारे आपण पूर्णपणे सुरक्षित आहोत, असं ठामपणे सांगतोय.
पण आतमध्ये भीती आहे, काळजामध्ये आतमध्ये भीती दडलेली आहे. आमची शक्ती अमर्याद असली तरी पण कधी कधी बघा कसं असतंय, परंतु भीमाने काळजीपूर्वक रक्षिलेली पांडवांची शक्ती ही मर्यादित आहे. भीमानी रक्षण केलेली सेना ही कशी आहे, मर्यादित आहे. आणि भीष्मांनी रक्षिलेली सेना ही कशी आहे, अमर्याद आहे. आणि कधी कधी आपल्याला पाहायला मिळतं बघा, आहे ना, 37 पक्षी एका बाजूला आणि 14 पक्षी एका बाजूला. विजय कोणाच झाला, कोणाच झाला? 14च फक्त पक्षी एकत्र होते, हे ना. हरवलं की नाही सगळ्यांना? हा, बर, एकट्या माणसाला सगळ्या जगभरात नाही विरोध, तरी पण माणूस जिंकून आला की नाही? आणि 37 भले महिन्याला 8,500 देतो म्हटले तरी सुद्धा पराभव झाला, आहे नाही. आमची सेना मस्त परिमित आहे, पण काय उपयोगाची आहे का? लीडर डेंजर आहे. तशी इथं अवस्था झाली. 11 अक्षौणी सेना आहे, परंतु लीडर कोण आहे? दुर्योधन आहे की नाही? आहे की नाही? आणि इकडं भीमानी रक्षिलेली सेना आहे, पण ती कशी आहे? काटक आहे. तिचा सहजासहजी पराभव करणं शक्य नाही. दिसायला कमी आहे, बरोबर ना, दिसायला कमी आहे, परंतु ती पॉवरफुल आहे का नाही? एकच सिंह आहे असं गृहीत धरा. एक सिंह आहे आणि त्या सिंहासमोर 100 हार नाहीत. कोण जिंकल? एक डारकाळी फोडल्याबरोबर हारणं बेशुद्ध पडणार सगळी, आहे की नाही? आहे की नाही? बरोबर ना. तर तशी अवस्था या ठिकाणी. दुर्योधन स्वतःच सांगतोय, आपली आहे अपरिमित, पण काय कामाची नाही. आपलं संपलेलं आहे. पण भीमानी अर्जुनानी रक्षिलेली सेना, आणि त्या पक्षामध्ये आहे कोण? त्या पक्षामध्ये भगवान श्रीकृष्ण आहेत. आपल्या पक्षामध्ये आहेत भीष्म, हे ते सगळे, परंतु आपला नंतरनी बँड बाजा वाजणार आहे. तर हे त्यांनी या ठिकाणी दाखवून दिलं. म्हणजे की अपरिमितचा अर्थ, अपरिमितचा दुसरा अर्थ असा असतो की बाबा ती अपरिमित आहे, पण ती मर्यादित आहे, तिचा कधी पण पराभव होऊ शकतो. तर म्हणून नुसतं संख्याबळ जास्त आहे म्हणून तुम्ही जिंकू शकाल असं नाही. आलं लक्षात ना? म्हणून मी हे थोडस ह्या 2024चं पण एक उदाहरण दिले या ठिकाणी, आहे की नाही? आणि मग आता पुढे बघा 11व्या श्लोकामध्ये आता दुर्योधन काय म्हणतोय बघा. आता त्याचं पॉलिटिक्स बघा कसं चालते. आता काय करा, द्रोणाचार्याने सांगतो बघा, आता तुम्ही सर्वांनी सैन्य व्यूहरचनेमधील नेमक्या ठिकाणी उभे राहून पितामह भीष्मांना पूर्ण सहाय्य करा. म्हणजे भीष्मदेवांचं नाव अगोदर घेतलं का मगाशी त्यांनी? मगाशी द्रोणाचार्यांचं नाव अगोदर घेतलं आणि नंतर भीष्मदेवांचं नाव घेतलं. आता भीष्मदेवांना पण जरा बरं वाटावं, थोडस बरं वाटावं म्हणून काय द्रोणाचार्याने सांगतो की तुम्ही सर्वांनी मिळून काय करा, भीष्मदेवांचं आपल्याला रक्षण करायला, कारण ते सेनापती आहेत. म्हणजे भीष्मदेवांना पण कमीपणा वाटू नये आणि द्रोणाचार्याने पण असं वाटू नये की मला कमी समजलेलं आहे. द्रोणाचार्याचं अगोदर नाव घेतलं आणि इथं आता भीष्मदेवांचं नाव घेतोय, पण नाव घेताना भीष्मदेवांचं आपण काय करूया, रक्षण करूया. तर अशी ही बुद्धी दुर्योधनाची आहे. तर या प्रकारे दुर्योधन हा पूर्णपणे पॉलिटिकल माइंडेड व्यक्ती आहे आणि तो या ठिकाणी सर्व परिस्थिती कशी जुळवून जमवून घेतो हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. तर दुर्योधनाची काय राजनीती आहे ना, तीही या 11 श्लोकापर्यंत या ठिकाणी सांगितलेली आहे. आणि इथून पुढचा जो सेक्शन सुरू होतोय 12 पासून ते 18 पर्यंत, या सेक्शन मध्ये प्रत्येकाचे शंखनाद होतील आणि शंखनादामध्ये कोणाचा विजय होणार कोणाचा पराजय होणार हे अगोदरच जाहीर होणार आहे, अगोदरच डिक्लेअर होणार आहे. तर त्याची चर्चा आपण पुढच्या क्लासमध्ये करूया. ठीक आहे. हरे कृष्ण. तर कोणाला काही शंका प्रश्न आहे?